मंडळी नमस्कार. तुम्ही सुशील कुलकर्णी यांचा व्हिडिओ ऐकला असेल, बघितला असेल. माझ्या बाबतीत जे झालंय तेच सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी, अनय जोगळेकर भाऊ सध्या अमेरिकेत आहेत. व्हिडिओ कमी टाकतात, पण त्यांच्या बाबतीतही तेच झालेलं आहे. व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत नाहीयेत आणि त्यामुळे व्ह्यूज एकदम कमी झालेले आहेत. आणि हे सगळं परदेशातून होतंय असं सुशील म्हणालेलं आहे. एकंदरीत काय तर जे कोणी हे सगळं करतंय ते थोडक्यात आम्हाला घाबरलेत एवढंच म्हणावं लागेल. आता आम्ही म्हणजे काही फार मोठी यंत्रणा किंवा आमच्या पाठी फार मोठं अर्थसहाय्य किंवा टेक्निकल सहाय्य हे काही नाहीये. आम्ही आम्ही व्हिडिओ करतो जो विषय मनाला भावतो, ज्या विषयात असं वाटतं की याची दुसरी बाजू लोकांसमोर यावी, ते विषय आम्ही तुमच्या पुढे मांडतो. आणि त्यातून एकच आमचं ध्येय असतं की दुसरी बाजू कळावी. आणि एकंदरीत जो मीडिया पूर्णतः हिंदुत्ववादाच्या विरोधात आहे, तो मी जसं सुशीलने सांगितलं तसं मीही सांगतो की आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही. ज्या वेळेस वेळ आली त्यावेळेस आम्ही भाजपलाही सुनावलेलं. आम्ही हिंदुत्ववादी पत्रकार आहोत सगळेजण आणि हिंदुत्ववादाची भूमिका मांडतो. आणि त्या अनुषंगाने जे जे विषय येतात ते आपल्या समोर मांडतो. अशा वेळेस आम्हाला घाबरून जर कोणी अशा प्रकारे कट करत असेल आमचे व्ह्यूज कमी करण्याचा, तर अशा गोष्टींनाही आम्ही भीत नाही. कारण आमचं ध्येय एकच आहे आणि ते म्हणजे आपल्याला दुसरी बाजू कळावी. आज व्ह्यूज कमी झालेले आहेत आणि अनेक जण तर फोन करून सांगतात नोटिफिकेशन येत नाही. अनेक जण सांगतात की तुझे व्हिडिओ दिसत नाही. हे का होतंय? अर्थात का होते हे सांगायला माझ्याकडे तरी मार्ग नाहीये दुसरा. कारण मीही तसा टेक्निकली लंगडाच आहे. मी व्हिडिओ करतो, ते तुमच्या समोर मांडतो, या व्यतिरिक्त मला युट्यूबचं काय चाललेलं असतं हे काहीच माहीत नसतं. पण हे या सगळ्या अडचणी जरी असल्या तरी आम्ही व्हिडिओ करतोच आहोत. आणि जे काही 550 जे काही व्ह्यूज असतील किंवा जे प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी करतोय. त्यांच्यापर्यंत हे जावं आणि त्यांना जर व्हिडिओ आवडला तर त्यांनी तो पुढे न्यावा. मग कुठल्याही माध्यमातून असेल, अगदी व्हॉट्सअप, फेसबुक त्या माध्यमातून असेल, एवढेच आमचे प्रयत्न आहेत. बाकी काही नाहीये. अर्थात आम्ही व्हिडिओ तर करतच राहणार आहोत. आणि आपण म्हणजे आमचे मायबाप प्रेक्षक यांनी या बाबतीत काय करता येईल याचाही विचार करायला पाहिजे, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचतील. असो मित्रांनो, हे एक छोटस निवेदन सुरुवातीला केलं आणि ते करणं गरजेचं होतं. कारण आता ही परिस्थिती आमच्यावर आलेली आहे. आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न होतोय. आणि का होतोय तर आम्ही हिंसक आहोत म्हणून होतोय. कारण राहुल गांधी तर म्हणाले हिंदू हिंसक आहेत आणि आम्ही हो हिंदू आहोत, आम्ही हिंदुत्व मानणारे आहोत. आणि त्यामुळे कसेल कदाचित, पण आम्हाला एक खात्री आहे की कोंबडं कितीही झाकलं तरी उजेडायचं राहत नाही मित्रांनो. आज ना उद्या आमचे प्रेक्षक युट्यूबकडे मागणी करतील आणि मग युट्यूबला याची दखल घ्यावी लागेल. हो मित्रांनो, युट्यूबला याची दखल घ्यावी लागेल. मी एक साधा उपाय सांगतो मित्रांनो. जर आमच्या सगळ्यांचे व्हिडिओ तुम्हाला दिसत नसतील किंवा असं वाटत असेल की हो व्ह्यूज कमी झालाय, तर एक पत्र लिहा, एक ईमेल टाका युट्यूबला, गुगलला टाका की हे असं का होतंय. पडू दे ईमेलचा पाऊस, बघा पुन्हा व्हिडिओ दिसायला लागतील, नक्की दिसायला लागतील. पण ही गोष्ट खरी आहे की व्ह्यूज हे अचानक, विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर हे व्ह्यूज अचानक कमी झालेले.
कोणी तक्रार केली, कारण तक्रार केली असेल तर निदान ईमेल येतो युट्यूब कडून, तसाही काही नाहीये. पण युट्यूब कडून हे होत आहे. अशा वेळेस एक विनंती आहे की युट्यूबला एक ईमेल करा आणि सांगा, स्पेसिफिकली सांगा की हे या व्हिडिओचं नोटिफिकेशन आम्हाला का येत नाही, हे व्हिडिओ आम्हाला का दिसत नाहीयेत. बघा मित्रांनो, बदल निश्चित होईल. आपण प्रयत्न करत राहू, जसे आत्ताही करतोय. असो मंडळी, एक छोटासा व्हिडिओ एक निवेदन म्हणून केला. सुशीलने केला होता तसा मीही केला. तुर्तास थांबतो. यातून काय मार्ग काढायचा आहे तुमच्याकडूनही एक विनंती वजा संदेश आला तरीही आमच्या तो स्वीकारार्ह आहे. आम्ही निश्चितच त्याच्यावर विचार करू. धन्यवाद.